संपत वरती आला. त्याने तिला रडताना पाहिलं. संपतने तिला जवळ घेतली. तिच्या पाठीवरनं हात फिरवत म्हणला, अगं होईन की बरं. मोठ्या दवाखान्यात आता दाखवायचंच आहे ना. पडन बरं उतार. धीर धर शकून. अगं दादाच्या मनात जे आलं ते तो बोलून गेला. तुला वाईट वाटत असन, पण अगं आपल्या शेतात गोविंदा गडी होता. त्याला बी साखरेची बिमारी. कुठं काय पायासनी दसकट लागलं, कवा लागलं माहिती नाही. त्याला बी ठावं नाही. सुजलं की असा पाय. का पाय लागलाय डावा पाय. खुरडत खुरडत वर्षभर घरात फिरला. मग खोटा पाय बसून हेंडायला लागला. ते समज दादाच्या लक्षात आलं असं आत्ता. होतं असं, काळजी नका करू. तुम्ही उद्या आबा संग जाण. सखा शिवाला नाही ती. कमी जाऊ. बसन आईजवळ. आबांना धीर देईन. कला का कंदी येणार ठाव आहे. इमलला कळवलं का नाही ते बी माहिती नाही. गुंतात झाला की हो समजा. संपत समजुतीनं म्हणाला, ते समज यालाच करावं पडन. ते जाऊ दे. परवा जाणार आहे ती का औरंगाबादी. मी जीप बघतो, जातो त्यांचे संग. तू बेफिकीर राहा बरं का शकून. अगं मी आहे की. तू कुठं जाणार बाई. हा. तो थट्टा करून हसला. शकुंतलानी त्याच्याकडे अभिमानानं पाहिलं आणि ती समाधानानं हसली. तिला वाटलं यानं आपल्या मनातलं वळिकलं. सांगावी लागलं नाही. गावात लेख दिली आबानं याचं तिला समाधान वाटलं. दोघं भाऊ भर दुपारचे तिला बघायला घरी न्यायला आले तेव्हा तिच्या डोळ्यात, चेहऱ्यावर असह्य भाव जाणवून गेले. त्यांच्या डोळ्यातले ते असहाय्य भाव बघून ती व्याकुळ झाली. खरं तर क्षणभर तिलाही काही सुचत नव्हतं, पण तिने स्वतःला सावरलं. संपत जीपचं बघणार आहे आणि आबाबरोबर औरंगाबादला जाणार आहे हे समजताच ती निश्चिंत झाली. मनातून काळजी, चिंता हद्दपार झाली. तिला वाटलं हे भडक डोसक्याचं असं बोलत नाहीत, पर समजूतदार बी आहेत. आबासंग आपण बी जावं हे कसं सुचलं असेल यासने. का सासू सासऱ्यांनी सुचवलंय. तिच्या लक्षात येत नव्हतं, पण घोर मिटला होता. रात्रभर शकुंतलाच्या डोक्यात असे तसे नुसते विचारच विचार होते. तेही असे तसे, काही चांगले, काही वाईट. त्या मनात येणाऱ्या अनेक विचारात आठवणीसुद्धा होत्या वेगवेगळ्या प्रसंगी जाणवून गेलेल्या. सोयगावचे देशमुख कलावतीला बघायला येणार होते दुसऱ्या दिवशी. त्याच्या आदल्या दिवशी थोडा बाजार झाला. लाडू चिवडा बनवला गेला. रात्रीची जेवणं झाली. तिला आठवलं की समोर ताट घेतलेली आई भाकरीचा घास तोंडात घालत नव्हती. सारखं डाव्या हाताशी असलेला तांब्या उचलून पाणी पित होती आणि बोलत होती. विमलच्या ते लक्षात आलं. विमल म्हणाली, आई अगं तू जेव की. भाकरी तशीच आहे की ग ताटात. एक बी घास तोडला नाहीस. अगं होईन समद नीट. आबा आहे ती, शकुंतला आहे. समधी तयारी बी झाली की. चंद्राबाईचे डोळे डबडबले. आवंढा गिळून पदरानं डोळे पुसत ती म्हणाली, अगं बाया, बाईची जातच अक्षी वांगाळ. एका घरी जन्माचं आणि एक दिवशी उडून जायचं नव्याच वाटणं. मागं फिरून फिरून बघत राहायचं. माहेर मनात असतंच ग बाईच्या मरीपर्यंत. मग माहेरी जाणं येणं हो का न हो. ज्ञानोबा म्हणाले होते हात झटकून. पोरगी बी त्यांनी पाहिली नाही आणि ही चालली तिचं लगीन कराय. सासरी धाडाया. असा मी मोठी आहे असं ऐकलंय. देणं घेणं बी बघावं लागन. समजुतीनं सोयऱ्यानं घेतलं तर जमून बी जाईल लगीन. त्याचं तोंड मोठं असन तर विचार करायला लागन. माणसं एकीकडं पोरगी पसंत बी करतात आणि देणं घेणं बी. बघत्यात वसूल होईल का खडा टाकून. ते खेदानं हसले. शकुंतलाला त्या रात्रीची चंद्राबाई, तिची आई, वेगळीच वाटली. अगदी विचारी, लेकीसाठी जीव तुटणारी, एखाद्या गोष्टीचा पुढून मागून विचार करणारी अशी. रात्री कितीतरी वेळ अंथरुणावर तळमळत पडून असलेली तिला पाहिलं होतं. गोष्टी मन्याजोगत्या घडून जाण्यातले ताण माणसाच्या मनात असतो. सगळं मनासारखं अपेक्षेप्रमाणे झालं तर ठीक, नाहीतर आणि ह्या नाही तरनं माणसं अस्वस्थ होतात. त्यांची मनःशांती ढवळून निघते. एका वर्षी पाऊसच झाला नाही.
पेरण्या उरकल्या होत्या. हलका पाऊस होऊन गेला होता. शेजारच्या शेतातून पेरणी झाली होती. ज्ञानोबांनीही बी पेरलं. ज्वारी, बाजरी, तीळ, कारळं, मक्याचं. पण नंतर तब्बल 2-2.5 महिने पाऊस झालाच नाही. मार्च-एप्रिलमध्ये सुरू झालेला उन्हाळा अजून 2-2.5 महिन्यांनी लांबला. गावातल्या विहिरीचं पाणी आटत आलं. विहिरींनाच पाणी नसल्यामुळे गुरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, अशी अवस्था झाली. बाजारातल्या धान्याचे भाव वाढले, भाजीपाला महागला. शेतातलं बी हातानं उकरून पाहिलं तर कोंबून जायच्याऐवजी मुंग्यांनी पोखरून टाकलं होतं. बियांची फोलपटं हातात येत होती. कामगारांनं ती फोलपटं ज्ञानोबांपुढे ओंजळ करून दाखवली. पेरलेलं बी वाया गेलं होतं. बियांची खरेदी वाया गेली होती. आता पुन्हा नवीन बी आणावंच लागणार होतं, कारण त्याशिवाय पेरणी शक्य नव्हती. पावसाचा अंदाज नव्हता. श्रावण लागला तरी पाऊस नव्हता. चहूकडे नुसता रखरखाट पसरून होता. उभी हिरवी झाडं तेवढी हिरवेपणाचे शेंडे धरून शेतात गावात उभी होती. जमीन मात्र फक्त नांगरून पडली होती, ढेकाळलेली, अंकुर नसलेली. ज्ञानोबा म्हणाले, आता बियाणं आणा एक पैका नाही. कुठं कर्ज काढा बियाणा. आमदा इकत घेऊन खाऊ ज्वारी, बाजरी. बियाच्या पैसे त्याचीच खरेदी करून येतो. उगा अंदाज बांधून अंधारात उडी टाकणं नको. त्यावेळी चंद्राबाई म्हणाली होती, येडे का खोळे हो तुम्ही? पाऊस पाणीच नाही तर जमीन तरी काय करणार? वाट बघा थोडी. 1-2 पाणी झालं का पुण्यानं बियाणं आणून प्यारा. पैशाची फिकीर सोडा, मी करते ही अवस्था. जमीन काय अशी रिकामी पडून ठेवायचं का? शाप देईन किती तुम्हाला. तुम्हाला सुख आहे तसं तिला बी असनच की. तुमच्या माझ्यावानी ती बी पाण्या पावसाची वाट बघत असनच की. ज्ञानोबांनी तेव्हा चमकून चंद्राबाईंकडे पाहिलं होतं आणि म्हणाले होते, खरं काय ग लक्ष्मी? अगं माझी जमीन काय वांज नाही. बी पेरलं तर उगवणच की. पेरू. आणि शकुंतलाला आठवलं 15 दिवसांनी सरत्या श्रावणात पाऊस झाला. चंद्राबाईंनी गळ्यातली सोन्याची पुतळ्याची माळ, बोरमाळ, चांदीचं कडं ज्ञानोबाकडे दिलं आणि म्हणाली, हे ठेवा गहाण आणि आणा बियाणं. चांगलं पिकलं तर आणू की सोडवून. असं घाबरून कसं चालन? शकुंतलाला वाटलं, आज आई कसा विचार करत असेल. ती तशीच तळमळत असेल का? मी आजारातून उठन असे म्हणत असेल का? ती तशी लई धीराची बाई आहे. सखा शिवासाठी तरी तिला अजून जगाय पाहिजे. लहान आहेत पोरं. तिला झोप येत नाहीये हे बघून संपत म्हणाला, तुला यायचं का जीपमधून? तर चल सोबत जाऊ. सोबत जाऊ, सोबत येऊ. आता झोप, नाही तर तूच आजारी पडशील आणि मग नसती कटकट होईन. वैतागून शकुंतला म्हणाली, अहो तसं समजा नीट चालू होतं. हे मदतीच्या साखरेच्या बिमारीचं काय निघालं काय माय? काय पडली काय, अंगठा ठेचला गेला काय, कपाळाला काय खोक पडली, घडीच बिघडून गेली बघा. समजा नीट व्हावं. आई बरी होईन ना हो? माझा जीव उडून गेलाय बघा. अगं आता औरंगाबादला जाऊन दाखवून ते येऊ. तिथले डागदार काय म्हणते ते बघावं पडन. काहीतरी मार्ग निघनच की. संपतनं खोलीचा लाईट बंद केला. तो झोपून गेला. शकुंतलाला त्या रात्री झोप येणं शक्य नव्हतं. ती विचार करत राहिली. चाललीच आहे जीप तर आईच्या बरोबर जाऊन यायचं का? आपल्याला सोसेल का? तसा नागेश गेल्या महिन्यापासून बाईजवळच झोपतो. काय करावं तिचं ठरतच नव्हतं. शकुंतला संपत गेली तर वाड्यात कलावती तिचा नवरा आला होता. विमला एकटीच रात्री बसून पहाटे पुढं आली होती. संपत गेला, जीप आणली. उन्हं वर आली होती. 10 वाजत होते. जीप दारापुढे येऊन थांबली तर गल्लीतली माणसं येऊन घोळक्यानं जमा होऊन वाड्यात डोकवून बघत होती. काय झालं असं एकमेकांना विचारत होती. वरवर भ्यालेली होती आणि चिंतातूरही झालेली होती. कलावती आणि शकुंतला एकमेकींच्या गळ्यात पडून रडल्या. विमलाचेही रडून रडून नाक डोळे लाल झाले होते. शिवा भिरं घरात फिरत होता. चंद्राबाई पाय टेकत टेकत सखारामाच्या आधारानं वाड्याबाहेर आली. 2-3 आधार दिला, जीपमध्ये बसवलं. ती अशक्त झाली होती. पाय सुजला होता, बरोबर हलवता येत नव्हता. पायाची हालचाल केली की वेदना चंद्राबाईच्या चेहऱ्यावर उमटायची. शेवटी जीप सुरू झाली.
चंद्राबाईंनी वाकून वाड्याकडे बघितलं, शकुंतलाकडे बघितलं. कलावती आणि तिचा नवरा सोबत गेले. संपत गेला. ज्ञानोबा पुढे बसले. जीप सुरू झाली. धुरळा उडवत गल्लीच्या बाहेर पडली. चंद्राबाईचा निरोप घ्यायला जमलेली मंडळी पुतळ्यासारखी खिन्नपणे वाड्याच्या बाहेर स्वतःशीच विचार करत उभी राहिली. सगळ्यांच्याच मनात होतं की चंद्राबाई बरी होऊन येईल का? आली तर कधी येईल? किती दिवसांनी येईल? नेहमीसारखी येईल का एक पाय गुडघ्यातून कापलेली, लंगडत लंगडत फिरणारी? तसा ठोस अंदाज कोणाला करता येत नव्हता. तिथे नेहमीच चकवा असतो, अनिश्चितता असते, थोडं भयही असतंच. चंद्राबाईची इथून जातानाची स्थिती फारशी चांगली नव्हती. पाय सुजलेला, चेहरा काळवंडलेला. मुख्य म्हणजे पुढे काय होणार आपल्या पायाचं हे निदान आत्ता तरी तिलाच माहीत नसलेलं. एखादं दुखणं बघता बघता विकोपाला कसं जातं हेच माणसाला कळून येत नाही. त्यात तिचं शारीरिक व्याधी असेल तर तो अजूनच उद्विग्न होऊन जातो. चंद्राबाईचं तसं झालं होतं. माणूस वारंवार दाखवत नाही, तशी गरजही नसते, पण जन्मानं त्याला दिलेलं शरीर, त्या शरीरावर त्याची नितांत माया असते. माणूस स्वतःवर प्रेम करतो म्हणजे तो आपल्या देहावरच प्रेम करत असतो. या नश्वर जगात ज्याच्याजवळ देह आहे तोवर त्याचं अस्तित्व समोरच्याला मानायलाच लागतं. त्याचा स्वीकार अनिवार्य असा ठरून जातो. शकुंतला संपतच्या परतण्याची वाट बघत होती. तो रात्री उशिरापर्यंत तरी येणारच होता. औरंगाबाद सिल्लोड तसा तासा दीड तासाचा प्रवास, गाड्याही भरपूर. काही एक्सप्रेस गाड्या तर काही मधल्या छोट्या छोट्या गावांना जाणाऱ्या. बससाठी थांबायला लागत नसतं. पण आजची गोष्ट वेगळी होती. संपत त्याच्या कामासाठी औरंगाबादला गेला नव्हता, तर तिच्या आईला तो घेऊन गेला होता, गलांडेची जीप घेऊन. गलांडे त्याच्या दोस्तानातला. त्यांनी थोडं जमून वाहन दिलेलं होतं. आज संपतच्या येण्याची वाट बघणं वेगळ्या प्रकारचं होतं. तो दिवसभर घाटीत थांबणार होता. काय काय झालं ते येऊन सांगणार होता. डॉक्टर काय म्हणाले, पुढची कुठली ट्रीटमेंट देणार आहेत, वगैरे वगैरे. वाड्यावर माहेरी विमला, सखा आणि शिवाच होते. त्यांनाही सकाळी निरोप द्यायचा होता. विमला उद्या निरोप घेऊन दुपारच्या बसनं दिवसाढवळ्या बुलढाण्याला जाणार होती. गावात असलेल्या धीराला तिला भेटून जायचं होतं. 11च्या पुढे वाड्यापुढे जीप थांबल्याचा आवाज आला. डोळा लागलेली शकुंतला दचकून उठली. धक्का द्यावा तसं पोटातलं बाळ गचकन इकडून तिकडे सरकलं. तशाही स्थितीत तिला नवल वाटलं, हसूही आलं. क्षणात तिच्या मनात आलं, आपण आपल्याच नादात त्याला धक्का बसलाव की काय. ती माडीवरनं खाली आली. संपत वाड्यात शिरला होता. त्याने आत येऊन दाराची कडी घातली, आडसर सरकवला आणि तो अंगणातनं जोत चढून वर आला. खोलीतनं सासू आली. जीपच्या आवाजानं वाड्याचं दार सासऱ्यांनीच उघडलं होतं. तेही ओसरीला थांबले. सर्वांना वाटत होतं की आता संपतनी फार न ताणता औरंगाबादला काय काय घडलं ते सांगून टाकावं. घरातल्या सगळ्यांचा जीव टांगणेला लागला होता. शकुंतला तर डोळ्यांनी त्याला वाचत होती, त्याच्या हालचाली निरखत होती. तिच्या मनात प्रश्नच प्रश्न होते. शकुंतला आत गेली, तांब्या भरून आणला, त्याच्या पुढे केला. त्यांनी शकुंतलाकडे बघितलं आणि म्हणाला, डागदरचं म्हणणं आहे का जखम लयची गाळली. गँग्रीन म्हणतात त्याला वाटतं. पाय गुडघ्याची बेवरून कापावं लागल सांगत होते. उशीर लावू नका असं त्यांचं म्हणणं. मामा सही द्यायला काकू करत होते. ते सही द्यायला लागते ना ऑपरेशनसाठी. त्या बिगर डॉक्टर टॅबलाव घेतच नाही पेशंटला. शकुंतलानं घाबरून विचारलं, अहो मग तुम्ही काय समजावलं का नाही आबासने? काय होतं, अशा येळेला घाबरून जातो माणूस. समजावलं समद सांगून टाकलं. पुढचं बी सांगितलं, जे होईन का नाही माहिती नाही, पण ऑपरेशनला उशीर नको असं मला वाटलं. मजी? अगं बाई, मामीच्या जीवाला धोका आहे. इथं येळ काढला उगा तुम्ही लोकांनी. जखम भरत नाही म्हणता न्यायची ना घाटीला. आजच्यासारखी जीप नसती का आणून दिली म्या. हां, पर होईन समज नीट, पण काळजी आहेच ना. ऑपरेशन होणं, ती जखम बरी होणं. तो मोठ्याने निश्वासला. रात्रीच्या चढत्या प्रहारात त्याचं तसं दुःख श्वासानं उपासणं सर्वांना चाटून गेलं. सगळेच सुन्न झाले. सासूनं विचारलं, काही पोटात घालायचं आहे का? काही खाल्लं का कुठं? नाही झालंय वाटत दाबे हो, आता काही न ग मला. तो माडीकडे वळला, झुलत झुलत चालत राहिला.
शकुंतलाही त्याच्या मागोमाग निघाली, वर आली. त्याच्या पुढे उभं राहून तिने विचारलं, म्हणजे आईच्या जीवाला धोका आहे का हो? नाही नाही, धोका असं नाही, पण पाय तर कापावं लागन हे मातूर खरं आहे. त्याने अंगातला शर्ट काढला, खुंटीला अडकवला. पॅन्ट काढली, दुसऱ्या खुंटीला अडकवली. विजार चढवत म्हणाला, उद्या लक्षात ठेवणे कपडे धुवायला टाक बरं. घरात न ग. दिवसभर त्या डोसक्यात दवाखान्याच्या वासानं घर केले. मळमळतच होतं. इथं थांबा, तिथं थांबा. कागद पुढं सरकं ना. यो म्हणतो तिकडं जावा, त्यो म्हणतो इथं नाही तिकडं सारखा. तो चेष्टेनं हसला. तिच्याकडे वळून म्हणाला, आता झोपा. सकाळच्याला वाड्यावर जाऊन सांगायला द्यायला लागल. सखाला, शिवाला, इमलला. शकुंतला खाली बघत बसली. पाय कापलेली आई. चंद्राबाईचं तसं रूप तिच्या डोळ्यांपुढे आलं आणि तिचं मनच भरून आलं. क्षणात तिला वाटलं, माणसाच्या देहाचा काही भरवसा देता येत नाही. देहाचाच काय, मनाचा बी. हे गेलते संगती, पण बोलत कसे राहिले दुसऱ्यावाने. यांचं त्यांच्याशी काही देणं घेणं नसल्यावाने. जावयाची जात. यांचा जीव तुटायला यांच्या काय मायचा पाय साडलाय काय. विचार करताना तिची तीच दचकली आणि भानावर आली. सकाळी चहा घेऊन संपत वाड्यावर गेला. मुलांना निरोप दिला. शकुंतला थोडं आवरून आंघोळ करून गेली. दोघी बहिणी रडल्या, आठवणी निघाल्या. काय काय आठवत होतं दोघींना. विमला म्हणाली, बरं झालं तुझं बाळणपण तुझ्या घरी ठरलंय ते. आईला काही झेपलं नसतं. तुला पाहिजे तर मी दवाखान्यात येऊन राहील, तू घरी येस तोवर माईच्या जागी. अगं माझं जाऊ दे ग बाई, राहीन कसं तरी. एकदा का सुटका झाली का संपलं. जलमलेलं पोर वाढतच राहते. तुझं बाळणपण कावा आहे, अजून विचार नाही का काय? काय अगं लगीन झालं की समजेसनी वाटलं आता लेकरू होऊन जावं. घरादाराला बी आणि शेजाऱ्या पाजाऱ्यासनी बी. माणसाला दुसऱ्याचंच घोरलं आहे बघ. त्याला स्वतःच्या काळज्या दिसतच नाहीत. 2 दिवसांनी संपत पुन्हा बसने औरंगाबादला गेला. विमला त्याच दिवशी दुपारी बुलढाण्याला गेली. तिच्या धीरानीच तिला बसस्टँडवर पोचवली. सखा इकडून गेला होता. वाड्यात 2 पोरच. रात्री एक गडी झोपायला येत होता. सगळी घडीच विस्कटलेली होती. एखादं घर खिळखिळं व्हावं तसा एखादा संसारही अचानकपणे आणि नकळतपणे खिळखिळा होऊन जात असावा. कधी हे माणसाला जाणवत असावं तर कधी हे जाणूनही तो डोळेझाक करत असणार. चंद्राबाईचा पाय कापला, तोही गुडघ्याच्या वरून, अशीच बातमी घेऊन संपत गावी परतला. ती बातमी कळणार हे माहीत असूनही शकुंतला धाय धाय रडली. संपतला म्हणाली, मला घेऊन चाला की आईकडं. मला तिला बघायचं आहे, माझं कशा ध्यान लागना. सासू म्हणाली, अगं बाया दवाखान्यात कुठं चालली ग तू? येईन की माय तुझी. घर आहे ना इथंच. 4 दिवस जरा धीर धर, येईन ती. शकुंतलानं औरंगाबादला जाणं कोणाच्याच मनात नव्हतं. खुद्द संपतची आई. तोही नकोच म्हणत होता. शेवटी चिडून म्हणाला, अगं तुझ्यासाठी म्या वाऱ्या करून राहिलो ना औरंगाबादच्या. तू कुठं चालली? मध्ये 4-5 दिवस गेले असतील. संपत सकाळी सकाळी औरंगाबादसाठी निघणार होता. आज त्याचं शेतावर काम होतं. तो न्याहारी करून चहा घेऊन शेताकडे निघाला तर दारात माणूस त्यांच्याच गावचा, ज्ञानोबाच्या सोबतीला ठेवलेला. त्याचा चेहरा पडलेला, नजर खाली गेलेली. तो वाड्यात आला. संपत दिसताच थांबला. पायऱ्या चढून काही वर आला नाही. संपतने विचारलं, अरे काय बाळ, उखावा आला तू? काय कशी काय खबर बात तिकडची? मामीची तब्येत बरी आहे ना? पैसे पाहिजेन का? मालक चंद्राबाई वारले पहाटे 4 वाजता. तुम्हाला बोलवलंय. चला इथं आणायचे तेसनी. चला तुम्ही जीप घेऊन. शकुंतला रडायला लागली. ती केव्हा तिथे येऊन उभी राहिली ते कोणालाच कळलं नव्हतं. ती धपकन खाली बसली. तिला चक्कर आली. तिने बाजूला अंग टाकलं. संपत तिच्याजवळ बसला. तिच्या तोंडावर पाणी मारलं. तिला हलवलं. तिने डोळे उघडले आणि ती पुन्हा मुसमुसून रडायला लागली. जीपनं दुपारच्या सुमाराला घाटीतून चंद्राबाईला सिल्लोडला आणलं. वाड्यावर माणसं जमली. ओळखीची, नात्यातली, जवळची, दूरची, लहान मोठी, स्त्री पुरुष, मुलं मुलीसुद्धा. 5 वाजेपर्यंत विमला आली. कलावती, तिचा नवरा आणि सासू सासरेसुद्धा आले. तिन्ही सांजेला चंद्राबाई देहानं संपली. मागं राहिल्या त्या तिच्या
तिच्या मुलामुलींच्या मनात, नवऱ्याच्या मनात आठवणीच फक्त आता. देहानं संपल्यावर माणूस मागे राहतो तो तो ज्याच्याशी जसा वागला त्या तऱ्हेनं, त्याच अंशांनं, स्मृतीच्या थेंबांमधून, नेहमीसाठी. दिवसवार झाले, पुन्हा माणसं जमली, पुन्हा पांगली. ज्ञानोबा काही धक्क्यातनं बाहेर येईनात. सारखं ओसरीला डोक्याला हात लावून बसून असायचे. कुणी आलं बोललं तर बोलायचे, नाही तर गप्प. दुःखात सूर, रात्रंदिवस. शकुंतलाला ते म्हणाले, आपण उशीर केला ग तिला घाटीला न्यायला, नाही तर माझी चंद्र जगली असती. माझी लक्ष्मीच गेली बघ वाडा रिकामा करून. सखारामानं शाळा सोडली. त्यांनी पानाची टपरी टाकली स्टँडजवळ. शिवा शाळेत जात होता, पण त्याचं शिक्षणात लक्ष नव्हतं. सखा शकुंतलाला म्हणाला, अख्खा आता घर सांभाळायला लागन, शेतीकडं बघावं लागन. आबा गेलाय कामातनं, शिकून कुठं नोकरी करणार आणि कोणची करणार. आपल्या गावी बी मिळाली पाहिजे ना. मी आपला पानटपरी टाकतो, शेती बघतो. शकुंतलाला त्याचं म्हणणं पटलं. तिच्या मनात असंही आलं की आता वर्ष 6 महिन्यात याचं लग्नही करून टाकावं. घरात हक्काची बाई आणावी. बाईशिवाय कसलं घर. कोण यांना शिजवणार, कोण वाढणार, कोण यांचं निगुतीनं सगळं बघणार. आपण पाहुण्या, कधी जाऊ, 4 दिवस राहू, तेवढ्यापुरतं. पावसाळा यावर्षी वेळेत सुरू झाला. जून महिना उजाडला तो पाऊस घेऊनच. मे महिन्यातल्या उन्हाचे दिवस माणसं विसरली. चांगला आठवडाभर पावसाने जोर लावला. गावाचं रूपच पालटलं. रस्त्यावरची धूळ खाली बसली, पाण्याबरोबर वाहत राहिली. जून संपता संपता शकुंतलाला वाटलं, आता आपलं काही खरं नाही. 4-8 दिवस इकडं का तिकडं, आता सुटका होणार. आणि झालंही तसंच. 5 जुलैला शकुंतलाला मुलगा झाला. तिच्याच रूपाचा, गोरापान, वजनदार, बाळसेदार, हातात मावेना असा. त्याला हातात घेऊन बघताना शकुंतलाच्या मनात आलं, ह्याच्या नशिबात आजीचं तोंड बघायचं सुख नसावं. काय आनंद झाला असता आईला याला बघून, हसून राहिली असती. माणसाच्या दोन्ही डोळ्यात पाणी असलं की त्यातल्या एका डोळ्यात सुखाश्रू असतात तर दुसऱ्यात दुःखाश्रू, आणि ते त्याचे त्यालाच कळून येतात. मुलगा पोटी जन्मला म्हणून आनंद मानायचा, का आई गेल्यावर मुलगा आपल्या पोटी जन्मला याचं सुख करायचं, तिला काही कळेना. शिवा, सखाराम येऊन बाळाला बघून गेले. कलावतीही येऊन गेली. नागेश आता कौसल्याला अजूनच चिकटला. आता आई आपली राहिली नाही हे त्या बाळजीवाला कळून आलेलं असावं. तिच्या मांडीवरच्या बाळाकडे तो दुरूनच थोड्या आकसानं पण औत्सुक्यानं बघत राहायचा. शकुंतलानं जवळ बोलवून सुद्धा तो तिच्या जवळ यायचा नाही. शकुंतलाला या खेपेला मुलगी व्हावी असं वाटत होतं, पण झाला मुलगा, तोही तिचंच रूप घेऊन. नागेश संपतसारखा दिसायचा. घरात सर्वजण आनंदात होते, कारण एक नवीन जीव त्यांच्या घरात जन्माला आलेला होता. मुख्य म्हणजे शकुंतलासह सर्वांच्या मनावरचं दुःखाचं सावट कमी झालं होतं. चंद्राबाई गेल्याचं दुःख विसरलं गेलं नव्हतं, पण थोडं सौम्य झालं होतं. संपत तर खुश होता. तो अजूनच छाती पुढे काढून फिरायला लागला होता. त्याच्या दृष्टीनं ती गर्वाची बाब होती. संपतचं घराबाहेर राहणं वाढलं होतं. शकुंतला बाळंतीण म्हणताना सगळी कामं कौसल्यावर पडत होती. ती दमून जायची. तिला दिवसभर विश्रांतीच मिळायची नाही. काम काम आणि काम. सासूला तशी कामाची सवय कमी होती. ती थोडं बहुत शकुंतलाचं करायची. कुठे खायला करून दे, दूध दे. नागेश चिडचिडा झाला होता. त्याचं कुठेतरी काहीतरी बिनसलेलं होतं. तसं त्याला 5वं वर्ष लागलं होतं, पण त्याला अजूनही दूध भाकरीचा काला भरवावा लागत होता, तेही त्याच्या मर्जीने. कौसल्या वेळात वेळ काढून नागेशचं सगळं करायची, त्याच्या मर्जीनुसार वागायची, पण तो तिलाही त्रास देत होता. पण त्याची तक्रार कौसल्या करत नव्हती. त्या दिवशी तो जेवला नाही म्हणून कौसल्या परेशान होती. 2दा तिने दूध भाकरीचा वाडग्यात काला केला आणि ती त्याच्या मागे लागली. ती काळजीनं गणपतला म्हणाली, अहो बघा हो, तुम्ही तरी जरा दाटवा की, पोरग खातच नाही. याला दिस कशी भूक लागत नाही बाई, सदा आपला खेळण्याच्या नादात. अहो अशानं आजारी पडन का नाही. तिथेच बसलेला गणपत म्हणाला, तुलाच लय हौस आहे त्याच्या मागं लागायची. त्याची माय बसली पलंगावर आराम करत,
तू घरातली कामं बी कर आणि तिच्या पोराच्या मागं बी लाग, खा 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 करत. देणार आहे का ती आपल्या वटीत तुला त्यो? उगा जीव लावून पस्तावशीन बरं का कौशल्ये. अगं ती काय साधी सुधी बाई नाही, आज तिची गरज आहे. गरज आहे ना तिला, याला कोणी जरी सांभाळायची म्हणून सारखी बाई बाई करते ती. लय वाजता देती. तिला ठाव आहे ग तुला लेकरू नाही, तू लेकराला भुकेली आहे, मग घ्या तुला राबवून. हे बघ आपलं सांगणं खोटं निघालं ना जीभ कापून देईल मी. हाय कुठं तू? बाप गावभर हिंडत असतोय आणि बायको खाटावर बसून राज्य करते. तू बरीक राबती की चांगली आहे का नाही? फिर अजून डोळ्यावर पट्टी बांधून. शकुंतलाने ते सगळं ऐकलं. ती खोलीतून ओसरीवर आली, डोळ्यातनं आग ओकत म्हणाली, बाईच्या मनात दुःख घालवू नका बरं भाऊजी. त्यांचे एवढं स्वच्छ मन तुमच्याजवळ असतं तर. ती पुढे बोलणार होती पण कौशल्याकडे बघून ती गप्प झाली. तिच्या मनात आलं पुढं व्हावं आणि हसडावी याची जीभ, पण कौशल्याने आपल्यावर केलेले उपकार तिला आठवले आणि तिचं तोंड बंद झालं. गणपतचा राग तिला माहिती होता. 2 दिवसांपूर्वी संध्याकाळी तो बाहेरून आला. तो थेट तिच्या खोलीत. ओसरीवर कोणी नव्हतं. कौशल्या आतमध्ये घरात कामात असणार. नागेशही जवळ नव्हता. बाळ झोपलेलं होतं. तो आत येताच ती खाटेवर उठून बसली. त्याला काय हवं आहे तिला कळेना. त्यांनी बाळाला तर पाहिलं होतं. त्याची ती नजर तिला काही ठीक वाटेना. तरीही तिने विचारलं, काय पाहिलं भाऊजी? बाई बाहेर गेल्यात का काय? वसरीवर बी कोणी नाही का? मला तूच पाहिजे की. अरे कसे टवटवीत दिसायला लागले माझे राणे. संपतला मजा येत असं नाही का तुझ्याबरोबर? शकुंतला रागात म्हणाली, भाऊजी बाहेर व्हा, खोलीच्या बाहेर व्हा, मी आरडाओरडा करन. बाईसनी सांगन. ती असं म्हणत असताना तो पुढे झाला. त्याने तिचा हात पकडला, जोर लावून पिरगाळला. ती कळवळली, विचित्र ओरडली पण दबक्या आवाजात. त्याने हिसडा दिला, तिचा हात सोडला आणि म्हणाला, सांगून तर बघ कौशल्याला. नाही तुझ्याच पांघरूणात शिरलो ना, नाव बदलून टाकल मी. आरामखोर. तो गेला आणि कौशल्य आतनं लगबगीनं आली. गणपत तिच्या खोलीतनं बाहेर पडायला आणि कौशल्या दाराशी येण्याला एकच गाठ पडली. कौशल्याने विचारलं, कशाचा आवाज आला ग शकुंतला? कोण वरडलं? बया मला वाटलं नागेश पडला काय. या पोरानं माझा जीव खालीवर करून सोडलाय बघ. हे का आलते तुझ्या खोलीत? बाळाला बघायला वय? वाटत असेल ग शकुंतला त्यांना बी आपल्याला बी लेकरू व्हावं. पण कर्म नशिबी. आणि बाळ काय झोपलं काय? म्हणून परतून गेले माझे धनी. म्हणत ती आली. गाढ झोपलेल्या बाळाकडे बघून कौतुकानं हसली आणि जाताना पाणी देण्याची वाटी चमचा घेऊन गेली. शकुंतलाला वर नजर करून कौशल्याशी बोलवेही ना. तिच्या मनात आलं, हे असं आपण आपल्याच मनात ह्या माणसाचं वागणं ठेवून देणं बरोबर नाही आहे. वेडी होऊन जाईन मी. याचं हे वागणं कोणाला तरी सांगायला पाहिजे. कुणाला सांगावं? ती विचार करायला लागली. तिला एकही नाव आठवेना, एकही व्यक्ती तिच्या डोळ्यांपुढे येईना की ज्या व्यक्तीजवळ मनातलं बोलावं आणि मोकळं व्हावं. घरातच साप फिरत असावा, त्याचं अस्तित्व जाणवावं आणि आपण हादरून जावं असं हे सगळं होतं. सोसणंही कठीण आणि कुणाला सांगणंसुद्धा कठीण. श्रोते हो, हा होता 8वा भाग वृंदा दिवाण लिखित भुजंग या कादंबरीचा. 9वा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.